तर अशा प्रकारे जेव्हा त्याने प्रल्हाद महाराजाने उपदेश सुरुवात केली आपल्या पित्याला की तुम्ही पुन्हा चरविते चरणम, जे इंद्रिय भोग आहे ते सगळा सोडा आणि भगवंताची भक्ती करा. कुठे जा? यरी हरी आश्रम, हरीचा आश्रय घ्या. आणि कशी करतात भक्ती? श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादशवनम अर्चनम वंदनम दास्यम साख्यम आत्मनिवेदम. नविदा भक्तीचं लक्षण वर्णन करतात. आणि लक्षण केल्यानंतर प्रल्हाद महाराजच्या प्रती हिरण्यकशिपूचा राग एवढा उग्र होतो, तो म्हणतो की उदाहरण देतात की ते ज्याप्रमाणे चंदनाच्या झाडावर एखादी कडवट वेली असते त्या चंदनाचं शोषण करतं, तसंच हे माझा पुत्र या कडू चंदनाप्रमाणे कडवट वेलीप्रमाणे. दुसरं लिहितात जे चंदनाचं झाड आहे त्याचीच कुऱ्हाड बनवून चंदनाचं झाड तोडले जाते. त्याच प्रकारे सगळं काही याच्यासाठी आहे, पण हाच आपल्या कुळाचा नाश करण्यासाठी बसला आहे. म्हणून ते आपल्या सेनापतींना बोलवतात आणि सगळ्या आसुरांना बोलवतात. म्हणजे आत्ताची आता ताबडतोब याचा वध करून टाका. कसा वध करतात? त्याला काळ्या कोठरीमध्ये जाऊन यांना का त्रिशूळाने मारून टाका, सापांना फेका. पण तिथे भगवंताच्या भक्तीमध्ये एवढे तल्लीन होते, स्मरण होतात, तर त्यांचा कोणताही प्रभाव होत नाही. जेव्हा ही घटना पाहिल्यानंतर ते म्हणतात की एवढे तो जिवंत वाचतो त्याच्यातून, तर हिरण्यकशिपून काय करायचं ते मध्ये कडेलोट करा. आणि मग ते कडेलोट घेऊन जातात. आज बी तुम्ही आंध्र प्रदेशमध्ये अहोबिलम क्षेत्र आहे, तिथं 9 क्षेत्र आहेत. नरसिंहदेवाचं खूप छान आहे, अहोबिलम क्षेत्र म्हणतात. उग्र 9 नरसिंह होतं आणि तिथे आज बी ते कडलोट बघतात. तो खूप भयंकर उंच आहे आणि तो स्तंभ पाहायला भेटतो तुम्हाला. तर त्या ठिकाणून नाही का प्रल्हाद महाराजाला नाही का ढकलून दिलं. जसं ढकलून दिलं तर त्यांनी कोणती प्रतिसाद किंवा रिस्पॉन्स नाही केला. जे काही होतं ते भगवंताची इच्छा आहे आणि साक्षात भगवान विष्णू त्यांना झेलण्यासाठी तिथे आले. आणि आल्यानंतर काय करायचं तर आणखीन तिसरा पर्याय म्हणतात केला, जे विषारी सर्प आहेत त्या सर्पाच्या याच्यामध्ये टाका. आणि जेव्हा सर्पामध्ये जातात तर तेव्हा त्यांना भगवंत अनंत शेषाचं स्मरण होतं. कारण माझे भगवंत माझे जे स्वामी आहेत ते कशावर शयन करतात? शेषावर करतात. म्हणजे ते प्रत्येक स्थितीमध्ये भगवंताचं स्मरण करायचे. भगवंताच्या भक्ताचं लक्षण काय? जसं मी ब्रह्मांडाचे त्या दिवशी वर्णन केलं, त्या ब्रह्मांडामध्ये एवढं सुखदेव गोस्वामींनी विश्लेषण काय केलं की तुम्ही ब्रह्मांडाच्या प्रत्येक गंगेला पाहिलं, पर्वतांना पाहिलं, ह्या जगातल्या प्रत्येक वस्तूला पाहिल्यानंतर भगवंताचं स्मरण आलं पाहिजे की भगवंत किती मान आहे. जगातली आपण सृष्टी पाहिल्यानंतर आपल्याला काय पाहिजे की सृष्टी किती सुंदर आहे, पण त्या सृष्टीला निर्माण करणारा किती सुंदर असेल आणि यानं कसं निर्माण केलं असेल. म्हणून आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्ष समुद्राला पाहिलं तर भगवंताची विभूती, पर्वताला पाहिलं तर भगवंताचे, प्रत्येक ठिकाणी आपण भगवंताचं स्मरण करू शकतो. म्हणून सुखदेव गोस्वामीने राजा परीक्षितला जे काही वर्णन केलं 14 लोकाचं सृष्टीचं, तर त्याचप्रमाणे प्रल्हाद महाराज सृष्टीच्या प्रत्येक याच्यामध्ये भगवंताला पाहायचे आणि भगवंताचं स्मरण करायचे. पण ते अचलित भावाने. आपल्याकडे कसं असतंय, जोपर्यंत सुख असतं तोपर्यंत भक्ती करण्यासाठी सोपी जाते, पण जीवनात संकट समस्या आल्या की ती माळा आपल्याला जड जाते किंवा भक्ती करत नाही. आया मन में तर चलो तपो नाही, मन की मौजी माया के फौजी. मनात आलं तसं करतो आपण, कारण आपला खेळ बुद्धीनुसार चालत नाही तर आपल्या मनानुसार आपण नाचत असतो. म्हणून इथं आचार्य म्हणतात की भगवत भक्त असतो तो सर्व स्थितीमध्ये सदा सर्वत्र, तो कोणत्या अवस्थेमध्ये भगवंताची भक्ती सोडत नाही. आणि सर्वच ठिकाणी तिथं कोणत्याही ठिकाणी तो भगवंत. म्हणून तुम्ही बघतात हरिकृष्णवाले कुठे माळा घेऊन बसतात. लोक म्हणतात त्यांना काही नियम काहीच नाही, कारण भगवंताची भक्ती करायला कोणताही काळ वेळ जागेची गरज नाही. कुठे पण केव्हा पण दिवसा रात्री जेव्हा भेटेल तेव्हा तुम्ही भगवंताचं नाव घेऊ शकतो. म्हणून जो सैनिक असतो तो बंदूक किंवा रायफल नाही का घरात ठेवत नाही, तो काय करू नेहमी आपल्यासोबत ते हत्यार घेऊन फिरत असतो. त्याच प्रकारे भक्त गळ्यात माळा का घालतात? मोठ्या पहिल्या माळा घालतात, अशा जाड माळा का घालायच्या? तर घालण्याचं 2 कारण. एक तर आपण भगवंताचे सेवक आहेत आणि दुसरं ती माळ काढून कधी पण जप करतात म्हणून माळा मोठ्या घालायच्या. आता कलियुगामध्ये कसं झालं, एक तर लोकांनी बघू नये म्हणून माळा घालतात. आमच्याकडे एक मोठे अधिकारी आहेत, तर ते जेव्हा ड्युटीला जातात त्यांनी अशा माळा नाही घालत, ते सोडून घालतात. मोठे 2-4 अधिकारी आहेत, IAS अधिकारी. ते म्हणतात प्रभूजी कसं आहे, आम्ही जर पोलीस खात्यामध्ये अशा माळा घातल्या तर लोक आम्हाला गुंड नका साधू समजून आमच्याशी, आम्हाला तसं त्यांच्यासारखं वागावं लागतं, म्हणून आम्हाला नाही का माळा सोडावं लागतं. पण मोठी माळा घालण्याचा फायदा काय? जेव्हा तुम्हाला वाटलं माळ काढायची जप करायचा,
नाही तर आणखीन मी काही लोक सुंदर पाहिले, त्यांच्या हातात नाही छोटीशी 27 मण्याची माळा असते. 27 म्हणजे 4 जण माळा केली ते 108 होतात, हातात घेतात. किंवा काही लोक हातात पण घालतात, जेव्हा त्यांना वाटलं तर ते माळा करू शकतात. म्हणून भगवंताची भक्ती करताना सदा सर्वत्र सर्व अवस्थेमध्ये करू शकतात, त्याला नियमाचं बंधन नाही. म्हणून तसंच प्रल्हाद महाराज, आता प्रल्हाद महाराजांचा स्तर खूप उच्च आहे. ते रागवणुका भक्तीमध्ये साहजिक त्यांचं प्रेम होतं. वासुदेव भक्ती नैसर्गिक रती होती त्यांची. आणि कृष्ण ग्रहित आत्मा, जसं आपल्याला ग्रह लागतात, आपल्याला शनिग्रह, मंगळ ग्रह किंवा आणखीन ग्रह लागतात, पण त्यांना कोणता ग्रह लागला? कृष्ण ग्रहित आत्मा, म्हणजे त्यांना कृष्णाचा ग्रह लागला होता, दुसरं कोणताही ग्रह नव्हता त्यांच्या मनामध्ये. आणि नैष्टिकी भक्ती आणि रती होती. रती म्हणजे आसक्ती होती कोणाची? भगवंताची प्रती. आपली संसाराच्या प्रती आसक्ती असल्यामुळे भगवंताच्या प्रती आसक्ती होत नाही. आणि आपली नैष्टिकी नाही. सोमवार आला की महादेवाच्या मंदिरात, मंगळवार आलं की आणखी देव, बुधवार आलं की, गुरुवार आलं की दत्ताच्या मंदिरात, शुक्रवार आला वणीला, शनिवार आला की महादेवाच्या मंदिरात, रविवारी हॉटेलमध्ये, दारूच्या दुकानामध्ये. कारण आपले 7 दिवसाचे मूड कारभार आहेत. हां, भक्ती ही नैष्टिकी नाही आहे, निश्चल भक्ती नाही आहे. हां, एक व्यवसात्मिका बुद्धी एक हे कुरुनंदन. भगवंत म्हणतात की भक्ती कशी असली पाहिजे? एकनिष्ठ भक्ती असली पाहिजे. 10 ठिकाणी असे हात पण नाही मार. तुकाराम महाराज, मी का सांगतोय? मी सांगत नाही, भागवत ग्रंथ सांगतोय. तुकाराम महाराज काय सांगतात? तुकाराम महाराजांनी कोणाचं सांगितलं ते करा ना. नैष्टिक पांडुरंगाची भक्ती सांगितली, मग पांडुरंगाची भक्ती सोडून आपण इकडे तिकडे हात मारतो कशाला? तसं हे प्रल्हाद महाराज कृष्ण ग्रहित आत्मा, त्यांना कृष्णाचा ग्रह लागला होता. आणि म्हणून ते 24 तास भगवंताचा स्मरण. आणि प्रत्येक अवस्थेमध्ये, आणि ते हात जोडतात. तिथं श्लोकामध्ये दिले बघा, फोटोमध्ये, त्या अनंत सापाला कोणी आपण हात जोडू का? आपण हात जोडायला जाऊ तर आपल्याला दंश करेन, एक तर लांबच घाबरून जाऊ आपण. पण प्रल्हाद महाराज अशा अवस्थेमध्ये सुद्धा त्यांना हात जोडतात. त्यांना काय दिसतंय की माझे भगवंत, माझे जे स्वामी आहेत ते अनंत शेषवर, तिथं त्यांना ते स्मरण होते. आणि आपल्याला काय स्मरण होईल? पहिले पळा इथून. इथं आता प्रवचनामध्ये मस्त बसता म्हटलं ना, साप निघालाय, तुम्ही इथं थांबणार नाही, सगळे बाहेर पळतात. का? तर भीती शरीराची. त्याच प्रकारे मग काय करायचं आणखीन? तर 2 गोष्टी करतात. जी बहीण असते होलिका, तिला बोलवतात, आणि ती असुरच असते. ती म्हणते की काम कर, यानं मला खूप त्रास दिला. आता हे भागवतात होलिकाचं वर्णन नाही, इथं नरसिंह पुराणामध्ये वर्णन नाही, म्हणजे भागवतामध्ये हा प्रसंग येत नाही. जेव्हा होलिकाला सांगितलं की मला नाही का हा खूप माझा शत्रू झालेला, याचा तू वध कर, होलिकामध्ये घाबरू नको दादा, मी कार्य करते. आणि मग होलिका घेऊन बसते त्याला. पण भगवत भक्तीचं एवढं सामर्थ्य असतं, साक्षात जिथं भगवंत रक्षण करतात तर त्या जगातली कोणती ताकद त्याला मारू शकत नाही. आणि भगवंतानं ठरवलं कोणाला मृत्यू याचा, तर जगाची कोणती ताकद नाही त्याला वाचू शकत. कारण जे काही होतं ते भगवत इच्छानुसार होतं. भगवत इच्छा समजली पाहिजे. कोणाला किती ठेवायचं, काय ठेवायचं हे भगवंताच्या अधीन आहे. आम्ही तुम्ही काही करू शकत नाही. आपल्या हातात काय नियंत्रण? आपल्या हातात काही नियंत्रण नाही आहे. तर त्यामुळे भगवंताने त्यांचं रक्षण केलं. आणि त्यांच्या भक्तीमुळे, योग साधनेमुळं काय झालं? त्या भक्तीच्यामुळं होलिका त्यांना मारण्यासाठी गेली, पण स्वतः भस्मसात झाली. आणि भस्मसात झाल्यानंतर मग काय करायचा? तर एक अतिशय, एका हत्तीला त्याने काय केलं? मदिरा पाजली, आणि त्या हत्तीच्या खाली प्रल्हाद महाराजाला सोडलं. पण तो हत्तीसुद्धा नाही का जायचा. तर हे आसूर त्यांना नाही का खूप पेटवायचे, खूप चेतवायचे करण्यासाठी. पण प्रल्हाद महाराज त्या पण अवस्थेमध्ये अचिलत भावात होते. त्यांना कोणताही प्रभाव, हातीचा पायचा स्पर्श झाला तरी त्यांना मखमली फुलासारखं वाटायचा. का? तर साक्षात भगवंत त्यांचं रक्षण करीत होते. आणि मग केल्यानंतर एवढे वैतागले तर हिरण्यकशिपूनं नाही का हातबल झाला. करायचं तर काय करायचं? पुन्हा शेंडा अमरकला म्हणतात घेऊन जा आणि आणखी शिक्षा दे. काय करायचं, काय करायचं? चिंताग्रस्तमध्ये पुन्हा शेंडा अमर काय करतात? त्यांना घेऊन जातात कुठे? शाळेमध्ये. आणि शाळेत गेल्यानंतर तो दुपारचा वेळ असायचा, तर काय करायचे? दुपारच्या वेळेमध्ये त्यांचं एक वैशिष्ट्य की लहानपणापासून ते खेळामध्ये आसक्त नव्हते. जरी खेळ खेळायचे तर भगवंताचे जे विग्रह असायचे त्या विग्रहांसोबत ते खेळायचे. भगवंताच्या मंदिराला सजवायचे, भगवंताला भोग लावणे, त्यांच्यासोबत भगवंताचे व्यक्तिगत आदान प्रदान करायचे. प्रल्हाद महाराज म्हणतात की भक्ती केली पाहिजे. कशी केली पाहिजे? कोमार आचर्यत प्रज्ञा धर्मन भागवतहीना दुर्लभ मानुसन देहीनाम ध्रुव दत्तम. की हा जो कोमार भक्ती कधीपासून केली पाहिजे? प्रल्हाद महाराज म्हणतात कोमार अवस्थेतून केली पाहिजे. लहानपणापासून भक्ती केली
तर ते संस्कार शेवटपर्यंत होऊ शकतात. मग प्रश्न केला जातोय की भगवंताने अर्जुनाला का निवडलं? कारण कलियुगातले नमुने आपल्याला असे उत्तर देतील म्हणून भगवंताने अर्जुनाला का निवडलं? का बरं निवडलं? भक्ती ही कोणासाठी आहे? वैरागी लोकांसाठी, ज्याने कपडे घातले, दाढी गिडी वाढवली, त्याच्यासाठी. तर भगवंताने पहिलं खोडलं, अर्जुन वैरागी नव्हता, तो काय होता? ग्रस्त होता. दुसरं लोक म्हणतात भक्ती म्हातारपणी केली पाहिजे. भगवंताने अर्जुनाला का निवडलं? अर्जुन म्हातारा नव्हता, यंग जनरेशन, यंग होता आणि वॉरियर होता, योद्धा होता, त्या टायमाचा बिगेस्ट सेलिब्रिटी होता तो. तिसरं, टाईम कुठं आहे? तुम्हाला काय टाईम कुठे आहे? भगवंतानं बॅटलफील्ड म्हणजे युद्धभूमीवर ज्ञान सांगितलं. जसं दीपावलीचा पिरियड असेल आणि एखादा होलसेलवाला दुकानाला असेल, म्हण काका चला मी तुम्हाला गीता सांगतो, तो काय म्हणतो, डोक्यात पाणी झालं का? पळीतून आता कमवायचे दिवस आहेत. पण अशा पीक पिरियडमध्ये दुसरं उदाहरण लक्षात आहे, जसं इंडिया पाकिस्तानची फायनल मॅच आहे, सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सहवाग खेळतात, 5 बॉलमध्ये 7 रन करायचे. तर स्पीचवरून दोघं बोलताना हे म्हणत नाही की सचिन क्या रे आज भाभी ने क्या बनाया होगा सब्जी में, हाँ शायद स्वीट बनाया होगा, क्या बनाया होगा, क्या करती होंगी भाभी, हे तर डिस्कशन नाही करणार. अशा पीक पिरियडमध्ये काय केलं? कसं त्या केलं पाहिजे. पण भगवंताने युद्ध कसं करायचं काही सांगितलं नाही. भगवंत म्हणले बाहेरचे युद्ध तर सगळे जिंकतेन, पण आंतरिक युद्ध जिंकण्यासाठी 700 श्लोक 18 अध्याय दिलेले आहेत. भगवंताने लाईफस्टाईल दिलेली आहे. सामाजिक कसं जीवन जगलं पाहिजे, मानसिक कसं राहिलं पाहिजे, पारिवारिक कसं राहिलं पाहिजे, त्याच्यानं आर्थिक कसं, सगळ्या प्रश्नाची उत्तर भगवद्गीतेत दिलेले आहेत, भागवतामध्ये दिलेले आहेत. तुम्हाला दुसरीकडे जाण्याची गरज नाही. आमचे गुरु महाराज म्हणतात की मटेरियल प्रॉब्लेमला मटेरियल सोल्युशन नाही आहे, भौतिक समस्येला भौतिक उत्तर नाही आहे, पण भौतिक समस्येला आध्यात्मिक उत्तर आहे आणि ते परमानंद आहे. तर अर्जुनाला त्यामागे निवडण्याचं एकमेव कारण असं की कलियुगामध्ये आपल्याला कोणी कारण नको दिलं, म्हातारा लोकांसाठी, वैराग लोकांसाठी टाईम नाही आहे, त्याच कारणासाठी. म्हणून प्रल्हाद महाराज काय म्हणतात, कोमार आचरण, लहानपणापासून भक्ती केली पाहिजे. जेवढं तुम्ही लहानपणापासून लागली इंद्रिय वळणाशी, इंद्रियाला जे वळण लागतंय ना तेच वळण शेवटपर्यंत राहतं. आता बघा आपल्या ज्या सवय असतात, तुम्ही एवढं प्रवचन ऐकल्यानंतर आपल्या तुम्ही प्रवचन हे 4-5 दिवसाची पिकट राहील तुम्हाला जास्तीत जास्त, पण 8व्या दिवशी तुमची जी सवय मागची तीच तुम्ही करणार आहात. तुमच्यामध्ये त्याचे फिलॉसॉफी तत्त्वज्ञान विचारलं तर एकाला सांगता येणार नाही, काही सांगता नाही. आपल्या टेंडन्सी आपण नाही का शेवटपर्यंत तीच चालवतो. म्हणून भक्ती करणं म्हणजे काय? इंद्रियांना वळण लावणे. इंद्रिय डोळ्यानं पाहतात भगवंताचं रूप, भौतिक टी व्ही बघतात, पण भक्त भक्तीत आल्यानंतर ते डोळे काय करतात? भगवंताचं रूप बघतात. जिभेनं काही खातात, पण भक्त काय करतो? भगवंताला प्रसाद भोग लावून खातो. भगवंताचे भक्त काय करतात? अत्तर भगवंताला अर्पण करतात, पण ते सुगंध म्हणून अत्तर. कानं भगवंताची कथा कीर्तनं भजन ऐकण्यासाठी लावतात. प्रत्येक कार्य भक्त जो असतो ना तो इंद्रियांना, कारण एवढी इंद्रिय सोपी नाहीत, कारण 70, 80, 60 वर्षे इंद्रियांना एकच गोष्ट आहे, खाणं पिणं झोपणं, आणि त्याच्यातून सगळं काढून भगवत सेवेत लावणं खूप कठीण आहे. तुम्हाला हे करू नका, ते करू नका, हे करू नका अशी लिस्ट द्यायला लोक पळून जातात. का? कारण ती इंद्रियाच्या सवय सोडायला तयार नको. म्हणून ज्या वयापासून तुम्हाला भक्ती भेटलेली आहे, ठीक आहे लहानपणापासून भेटली, पण ज्या वयापासून भेटल्यापासून, आता आमच्याकडे एक ग्रस्त होते, सद्ग्रस्त, ते म्हटले की प्रभूजी, एक असं बोलता बोलता म्हटले की प्रभूजी तुमचं वय किती आहे? ते म्हणले 7 वर्षे. त्यांचं होतं 65 वर्षे. तर मला काही कळलं ना, 7 वर्ष म्हणजे कळलं नाही. म्हणले प्रभूजी 60 वर्षामध्ये 7 वर्षी जी भक्ती केली तेच माझे 7 वर्ष आहेत, बाकीचे वर्ष माझे काय वेस्ट आहेत, वेस्ट कचरा झाला माझ्या जीवनावर. माझं वय किती आहे? 7 वर्षे प्रभूजी. कारण माझ्या जीवनातले खरे तत्व मला आता कळाले. ज्या दिवशी भक्ती करतात तेच आयु खरं आहे, अन्यथा ते व्यर्थ आहे. कारण पशु पण जगतात, आपण मनुष्य पण जगतो, त्याच्यात काही अर्थ नाही. म्हणून त्यासाठी आपल्याला हे भागवत कथा आहे, शिंदे परिवाराच्या वतीने हे आयोजित केलेली आहे. आपण याच्यातून काय देऊ शकतो, काय करू शकतो? आपल्या जीवनात ॲटलिस्ट गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवत भक्तीचं तर पालन करू शकतो. आणि आपलं भाग्य कुठंतरी की आपल्याला ह्या कथेमध्ये, आयोजनामध्ये सौभाग्य भेटलं, आपली काहीतरी सुकृती होती, काहीतरी आपल्या पूर्वजांची कृपा होती, म्हणून आपण इथे येऊन बसलेलो.
आपण इथे भेटल्यानंतर आपण ऐकून सोडून दिलं तर म्हणून श्रवण 3 प्रकारचे असतात. अर्जुनाने गीता ऐकली, संजयने गीता ऐकली आणि धृतराष्ट्र पण गीता ऐकली. धृतराष्ट्राने गीता ऐकली पण त्याची आसक्ती त्यानं काही सोडली नाही. आसक्ती नाही सोडली. ठीक आहे, संजय म्हटलं तू गीता चांगली सांगितली पण माझी आसक्ती माझ्या परिवाराच्या मोहाच्या पुरती जात नाही. संजयनं पण गीता ऐकली, त्याला आनंद आला, पटलं, पण धृतराष्ट्राची सेवा सोडली नाही त्याने. धृतराष्ट्र पण अर्जुनानं गीता ऐकली आणि भगवंतांना करिष्ये वचनम तव. भगवंता आता तुम्ही जे सांगाल ते मी करतो, ते श्रवण खूप महत्त्वाचं आहे. म्हणून आपण कोणतं श्रवण करतो? धृतराष्ट्राचं, संजयाचं किंवा अर्जुनाचं? सगळ्यात बेस्ट श्रवण आहे ते अर्जुनाचं आहे. तर अर्जुनानं जे ऐकलं ते आत्मसात केलं. संजयनं ऐकलं, थोडंसं इम्प्लिमेंट केलं, पण त्याचा सेवा ज्याची करायची सोडून तो त्याचीच करीत बसला आणि धृतराष्ट्राला काही फरक पडला नाही. म्हणून आपल्या श्रवण कॅटेगरीमध्ये आपण कुठे मोडतो हे आपल्याला चिंतन मनन करणं गरजेचं आहे. त्याच प्रकारे प्रल्हाद महाराज म्हणतात, कोमार आचरत प्रज्ञ धर्म भागवत हिना, की भगवंताची भक्ती 5 वर्षापासून करा. आणि म्हणून ते म्हणतात, वास्तविक जो बुद्धिमान आहे त्याने जीवनाच्या प्रारंभापासून कुमार अवस्थेपासून भगवंताची भक्तिमय सेवा सुरुवात करावी. भक्तिमय सेवेव्यतिरिक्त अन्य कोणतेही कार्य करू नये. दुर्लभ असा मनुष्य जन्म घेणं एखाद्या भाग्यवंताला प्राप्त होतो. म्हणून आपण या जन्माचा उपयोग भक्तिमय सेवेसाठी करावा, कारण अल्प प्रमाणात भक्ती व युक्त सेवा मनुष्याला जीवनाची परमावस्था ध्येय प्राप्त करू शकते. म्हणून जीवनाची समज स्वल्पमस्य धर्मस्य त्रायतो महत्व आहे. थोडीशी जरी भक्ती केली तर मोठ्या मोठ्या संकटातून तू मुक्त होऊ शकता. गीतेच्या 2रा अध्याय श्लोक नंबर 40 मध्ये. मग असं त्यांनी खूप ज्ञान दिलं. म्हणतात की आसुर पुत्रांनो, इंद्रिय भोग जसं न मागता दुःख भेटतंय तसं न मागता सुख भेटणार आहे. सुखाच्या मागं लागू नका. सुख दुःख येत राहतील, जात राहतील. जगामध्ये मान अपमान लाभ हानी हे सगळं काळाच्या ओघामध्ये असते. जसं न मागता दुःख भेटणार आहे तसं न मागता सुख भेटन. सुखाच्या मागं लागू नका. तुमचं जे जीवन आहे ते काय करा, भगवत सेवेमध्ये लावा आणि आपल्या जीवनाचे सार्थ करा. हे आसुर पुत्रांनो, जीवनामध्ये दुसरा कोणताही पर्याय नाही. आणि प्रल्हाद महाराजांचे जर तुम्ही श्लोक वाचले 7व्या स्कंदामध्ये, आचार्यांच्या एवढ्या सुंदर, श्रीधर स्वामी घ्या, वल्लभाचार्य घ्या, रामानुजाचार्य घ्या, मोठमोठे आचार्यांनी एवढ्या सुंदर सुंदर उपरक्ष केलेली आहे त्याच्यावर, की 5 वर्षाचं बालक काय देतंय ज्ञान, बापरे, कल्पना नाही करू शकत. मोठमोठे वैरागी अचंबित होतात की एवढं ज्ञान एक 5 वर्षाचं बालक कसं देऊ शकतं. आचार्य प्रश्न करतात की 5 वर्षाच्या बालकाला इंद्रिय भोगाचं काय माहीत असतं. पण इंद्रिय भोग काय म्हणतात, चरविती चरणनम. जसं चोताला किती जरी चुसलं रस नाही निघत, तसं इंद्रिय भोगातून किती जरी प्रयत्न केला तर सुख नाही भेटणार. म्हणून सुख आहे ना इंद्रिय भोगामध्ये, व्यक्तीमध्ये, वस्तूमध्ये नाही. सुख कुठे आहे? भगवंताचे. तुकाराम महाराज काय म्हणतात, स्वर्ग सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. कारण त्याने अनुभव घेतलेला आहे म्हणून ते अनुभवातून बोलत आहेत. आपल्याला अनुभव नाही, आपल्याला अनुवाद आहे. आपण ग्रंथांचं वाचन करतो म्हणजे अनुवाद करतो. अनुभव झालेले का आपल्या लोकांना? नाही. ज्या दिवशी अनुभव होईल ना त्या दिवशी तुम्हाला सांगायची गरज नाही. स्वाभाविक भक्ती भगवंताच्या प्रती उत्पन्न होईल. कारण की त्याला कळून जातं की हे जगातलं सगळं व्यर्थ आहे, विनाकारण आहे, याला काही अर्थ नाही. त्यासाठी प्रल्हाद महाराज म्हणतात की ज्या करा. तर मग जे असुरपुत्र असतात तर असुरपुत्र म्हणतात की तू ज्ञान आपल्या चंड अमर गुरुनं दिलं नाही, तुला ज्ञान भेटलं कुठे? त्यावेळेस प्रल्हाद महाराज म्हणतात की जेव्हा माझे पिता तपस्यासाठी गेले वनामध्ये तर त्यावेळेस मी आईच्या गर्भात होतो आणि गर्भात असताना त्यावेळेस देवताने माझ्या आईवर आक्रमण करून मला घेऊन जाणार. त्यावेळेस माझे जे गुरु होते नारद मुनी, त्या नारद मुनीने त्यांच्या आश्रममध्ये नेऊन माझ्या आईला भागवत धर्म किंवा भागवत कथाचं वर्णन केलं आणि ते ज्ञान मी ते श्रवण केलं होतं. आणि ते माझ्या गुरुकडून ज्ञान घेतल्यानंतर तुम्ही म्हणतात की हे माझे गुरु नाहीत, भौतिक ज्ञान देणारे गुरु नाहीत, तर माझे गुरु आध्यात्मिक गुरु कोण? नारद मुनी. नारद मुनींच्या मुखातून मी भागवत कथा ऐकली, त्यामुळं मला नाही की हे ज्ञान भेटलं आणि ते ज्ञान मी देतोय. मग प्रश्न इथं एक विचारला जातो, आचार्य करतात भागवतामध्ये नाही, की प्रल्हाद महाराज हिरण्यकशिपू असुर होता आणि त्याच्या पोटी एवढा शुद्ध भक्त कस काय जन्माला आला?
त्याची कथा येते नरसिंहपुराणमध्ये की जेव्हा कयादू आपलं हिरण्यकशिपू तपाशासाठी गेला तर ज्या झाडावर बसला, ज्या झाडाखाली तपाशासाठी बसला तिथे एक पोपट होता. आणि जसं तो तपाशाला बसल्यानंतर हे पोपट काय म्हणायचं, नारायण नारायण. तर विचलित व्हायचं आणि 10 वेळा हुसकून लावायचं. पुन्हा ते पोपट फिरून यायचं आणि म्हणायचं नारायण नारायण. पुन्हा हुसकून लावायचं, पुन्हा पोपट फिरून यायचं नारायण नारायण. हिरण्यकशिपू वैतागून गेला, माझ्या शत्रूचं नाव 10 वेळा घेतोय. आता वैतागून तो घरी जातो आणि घरी गेल्यानंतर कयादू विचारते की बा कसं काय तुम्ही तर तपस्याला गेले होते संध्याकाळी शयन करताना. आणि मग ते त्यांचा सहयोग करता करता तो विचारत गेली कयादू की बा तुम्ही एवढे तपस्या करून घरी कसं काय आले. ते म्हटले की त्याचं कारण असं की जेव्हा मी ज्या झाडाखाली बसलो होतो तिथं माझ्या शत्रूचं नाव एक पोपट घेतात ना, नारायण नारायण. आणि त्याच भावनेमध्ये त्यांनी काय केलं, गर्भधान संस्कार केले कयादूमध्ये. आणि त्या गर्भधान संस्कारामुळे इथे प्रल्हाद महाराज भगवंताचे शुद्ध भक्त जन्माला आले. म्हणजे इथं 2 घटना पाहायला भेटतात. जरी बाप आसूर जरी असला पण चेतना कशी होते त्यानुसार ते बाळ जन्माला आलं. आणि इकडे अंग महाराज होते, भगवंताचे शुद्ध भक्त होते, सगळं काही चांगलं होतं. पण आई मृत्यूची कन्या असल्यामुळे ती भावना कशी होती म्हणून पुत्र कसा आला, वेन जन्माला आला. तुम्ही कोण्या चेतनेनं मुलाला जन्म देतात तसेच मुलं जन्माला येतात असं शास्त्र इथं विश्लेषण करतं. आणि मग नारद मुनी म्हणतात, आपलं प्रल्हाद महाराज म्हणतात की हे सगळं जे मी ज्ञान घेतलं ते माझे गुरु नारद मुनींच्या कृपेमुळे भेटलं. आणि मग घेतल्यानंतर हिरण्यकशिपू सांगतो की मी तुला सर्व प्रकार मारण्याचा प्रयत्न केला आणि शेवटी क्रोधित होऊन विचारलं की तुला एवढी शक्ती भेटती कुठून, एवढी शक्ती भेटती कुठं मला एवढा प्रतिकार करण्याचे. तर प्रल्हाद निर्भयपणे आणि नम्रतेने म्हणाला, असं नाही उदंडपणे नाही बोलले. भक्त उदंड कधी आणि नम्रतेने उत्तर, जिथून तुम्हाला मिळते तिथूनच मला भेटते. याचा अर्थ भगवान नारायण. जसं नारायण नाव घेतलं तर त्यावेळेस म्हणतात की तुझा नारायण जो विष्णू आहे कुठे. तर प्रल्हाद म्हणतात तो चराचरामध्ये सर्वगत आहे, चराचरामध्ये मला का दिसत नाही. ते म्हणतात की तू दुदुष्टी काय इंद्रिय भोगामध्ये. हिरण्यकशिप शब्दाचा अर्थ काय, हिरण्य म्हणजे सोनं आणि कशिप म्हणजे मैथून करण्याची जागा. ह्या 2 गोष्टीमध्ये हिरण्य सोनं आणि कशिप म्हणजे मैथून, ह्या 2 गोष्टीच्या अटॅचमुळं त्यामुळे त्याला इंद्रिय भोगाचं एवढं लेवर होतं की भगवंत त्याला दिसत नाही. म्हणून जो भोगी व्यक्ती असतो ना त्याला भगवंताचं दर्शन कधीच होऊ शकत नाही. म्हणून संन्यासी ब्रह्मचारी किंवा जे ग्रस्त पालन करणारे असतात त्यांनाच भगवंत भेटतात. जोपर्यंत भोगाचा त्याग नाही करणार तोपर्यंत भगवंताचं दर्शन होणे अशक्य आहे. म्हणून हे म्हणतात की चराचरामध्ये आहे. तर त्यावेळेस हिरण्यकशिपू म्हणतो या खांब्यात आहे का, म्हणे हो या खांब्यात आहे. कारण तेवढा विश्वास होता प्रल्हाद महाराजाला, कारण की भगवंत भक्ताच्या शब्दानुसार वागतात. प्रल्हादाने एवढं कॉन्फिडन्स सांगितलं की भगवंत खांब्यामध्ये आहेत आणि भगवंत प्रगट झाले. असं प्लॅनिंग नाही केली की प्रल्हाद मी ह्या खांबात येणार आणि तू सांग बरं, नाही. ह्या खांब्यात एवढं कॉन्फिडन्स, एवढा विश्वास होता. आणि जसं म्हणतात त्यावेळेस म्हणतात की आज मी पहिले तुझ्या विष्णूचा वध करील, नाश करील. आणि जसं तो आपल्या तलवार घेतो आणि तलवार घेऊन काय करतो, प्रल्हाद जसं तलवार घेऊन त्या खांबाला मारा जातो आणि एवढा आवाज होतो बरं, गडगड गडगड आवाज होतो, भगवान नरसिंहदेव भगवान की. आणि अशा 11 विकळामध्ये त्याने अवतार घेतल्यानंतर त्यांचं रूप कसं होतं, नमस्ते नरसिंहाय, नमस्ते नरसिंहाय, नमस्ते नरसिंहाय, नमस्ते नरसिंहाय. प्रल्हाद लाद दायिने, प्रल्हाद लाद दायिने, हिरण्यकशिपूर्वक्षः, हिरण्यकशिपूर्वक्षः, शीलटङ्कानखालये, कालये, इतो नरसिंहा परतो नरसिंहा. सगळ्यांना म्हणा
इतो नरसिंगा परतो नरसिंगा नरसिंगा परतो नरसिंगा यतो यतो यामि ततो नरसिंगा यतो यतो यामि ततो नरसिंगा बहिर्नरसिंगा हृदये नरसिंगा नरसिंगा बहिर्नरसिंगा हृदये नरसिंगा नरसिंगा नरसिंहमतिं शरणं प्रपदे शरणं प्रपदे नरसिंहमतिं शरणं प्रपदे शरणं प्रपदे तव कर कमल भरे नखाम अद्भुत सिंगाम दलिता हिरण्यकशिपु दानवृंदा केशवधृता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे तव कर कमल भरे नखाम अद्भुत सिंगाम दलिता हिरण्यकशिपु दानवमृगा केशवधृता नरहरि रूपा जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय जगदीश हरे जय नरसिंह देव नरसिंह देव नरसिंह देव जय नरसिंह देव नरसिंह देव नरसिंह देव नरसिंह देव जय नरसिंह देव जय नरसिंह देव नरसिंह देव नरसिंह देव जय नरसिंह देव जय नरसिंह देव टाळ्या टाळ्या जोरात नरसिंह देव नरसिंह देव जय नरसिंह देव जय नरहरी 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 जय नरहरी जय नरहरी 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 जय नरहरी जय प्रल्हाद महाराज प्रल्हाद महाराज प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज प्रल्हाद महाराज प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज प्रल्हाद महाराज प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज प्रल्हाद महाराज प्रल्हाद महाराज जय प्रल्हाद महाराज विघ्ननाशक नरसिंह देव भगवान की जय भक्तराज प्रल्हाद महाराज की जय जेव्हा कधी आपल्या जीवनात संकट आले समस्या आल्या काही विघ्न येणार असेल तेवढंच मनुष्याने ही नरसिंह आरती म्हटली पाहिजे ह्या नरसिंह आरतीचं महत्व आहे तव तर कमले भरे नखाले अद्भुत शिंगार घेतला आणि जसा अद्भुत शिंगार पाहिल्यानंतर हिरण्यकशिपू त्या भयंकर रूपाकडे बघायला लागले विस्मय अवस्थेमध्ये बघू लागले की कसं रूप आहे आणि दुसरं नरसिंहदेवाचे डोळे कसे होते तप्त सोन्यापर्यंत चमकत होते सुंदर असे डोळे त्यांचे होतं दुसरं अर्ध जे रूप होतं ते नराचं होतं आणि अर्ध रूप कशाचं होतं सिंहाचं होतं आणि शंखचक्र गदा पद्म नाना प्रकारचे आयुध धारण केले होते आणि त्यांचे केस आकाशातल्या ढगांना विस्कळीत करत होते त्यांचं अवेढवी रूप धारण केलेलं होतं आणि दुसरं त्यांची जीवा एक नग्न तलवारीसारखी काय करू लागली सुळसुळीत करू लागली आणि सुरक्षित केल्यानंतर त्यांचं जे उग्र रूप होतं नरसिंहदेवाचं त्यांचा जबडा कसा होता एका गुफेप्रमाणे असा मोठाचे मोठा जबडा होता आणि त्यांचे केस चंद्राच्या प्रकाशमान पांढरशुभ्र होते त्यानंतर त्यांचे हात सैनिकाच्या तुकड्या फिरवून हलवत होते कसे होते अष्टरूपामध्ये शंखचक्र गदा पद्म गदा ढाल आणि त्यांचे नख अद्भुत नखालय शिलटंका नखालय नखाचं रूप धारण केलं आणि केल्यानंतर जसं रूप पाहिलं त्याने तर हिरण्यकशिप जसा पतंग अग्नीकडे आकर्षित होतो त्याच प्रकारे हिरण्यकशिपू
भगवान नरसिंहदेवाच्या अंगावर झेपवले आणि झेपवल्यानंतर भगवंत जसं एखादे मांजर उंदराला खेळून नाचवत आहे तसं भगवंत हिरण्यकशिपूला खेळवायला लागले. कसं उदाहरण काय दिलेलं आहे? एखादा मांजर उंदराला कसं खेळवतंय तसंच भगवंत हिरण्यकशिपूसमोर भगवंतासमोर हिरण्यकशिपू छोटा वाटत होता. आणि छोट्यानंतर हिरण्यकशिपू पाहिलं की हेच आहे विष्णू जो माझा शत्रू आहे आणि माझ्या मुलाला काय केलं, याने सगळं हे केलं. आणि भगवंत जसं साप गरुड जसं सापाला खेळतो तसं भगवंत काय करतात, खेळवतात. आणि हे कधी प्रगटे, तिन्ही सांजाला प्रगटे झाले बरं, कारण की त्याने दुपारचा जन्म झाला नरसिंहदेवाचा. आणि दुपार पण म्हणजे अभिजित मूर्तीचा जन्म झाला, म्हणजे 12 वाजता. प्रभू रामचंद्र पण 12 वाजता आले आणि नरसिंहदेव पण 12 वाजता आलेले. म्हणजे अभिजित मुहूर्त लग्न लावतात ना लोक, तर बराबर अभिजित मुहूर्त आलं. आणि मुहूर्ताचा खूप फायदा असतो. आजकाल लग्न बामणाकडून काढतात सगळे, लग्न 2:30 वाजता, सगळा ढांगड धिंगड चालतो. आणि मग तुम्ही मुहूर्ताने लग्न लावलं आणि सगळा बँड बाजा वाजतो, तुमच्या जीवनाचा पण बँड बाजा वाजून जातो. मग तुम्हाला जर लग्न 2-3 वाजता करायचं, मुहूर्त काढतातच कशाला बाबांनो? थोडंसं मुहूर्त चुकलं, भगवंताचे नियम, भगवंताला त्याचे नियम झेलावं लागतात. तर तुम्ही मनुष्य. वशिष्ठ मुनीला विचारलं दशरथ महाराजांना, रामाचा राज्याभिषेक करायचा आहे, मुहूर्त काढा. आणि ज्यावेळी ते मुहूर्त काढायला गेले ते म्हटले उद्या सकाळचा चांगला मुहूर्त आहे. पण त्या मुहूर्त काढण्यामध्ये संध्याकाळी काय झालं, कारण की मुहूर्त चुकीचा काढला गेला. थोडंसं काहीतरी सेकंद आणि मिनिटाचा फरक झाला. असं क्षण मात्र म्हणतात. क्षण काय लहू का क्षण मात्राचं रामायणामध्ये वर्णन. तेवढ्याच चुकीमुळं भगवंता राज्य भेटणार आणि काही सेकंदांना डिसिजन काय होतं, तुला वनात जावं लागतं. भगवंताला नियम सुटत नाही तर आपण साधारण मनुष्य मायबापांनो. म्हणून आमच्या मंदिरात जेव्हा लग्न होतं वैदिक पद्धतीने सकाळी 8 वाजल्यापासून तर 12पर्यंत, आणि 12 नंतर तुम्हाला काय धांगडधिंगा घालायचा घाला. म्हणजे शास्त्रानुसार जे जीवन जगतात त्याला संस्कृती म्हणतात. मन घडीत करतात त्याला काय म्हणतात, प्रकृती म्हणतात. आणि शास्त्राची विरोध करतात त्याला विकृती म्हणतात. आणि याचं उदाहरण काय, रावणाची ही विकृती होती. म्हणजे लंकेचं जे राज्य होतं त्याला विकृती म्हणतात, कारण त्याला भोगाचीच भावना असते. तो स्वतः इंद्रिय भोगामध्ये लाभतो, त्याला म्हणतात विकृती म्हणतात. आणि किष्किंधाचं राज्य होतं त्याला प्रकृती म्हणतात. भोग पण करायचा, त्याग पण करायचा. आणि म्हणून त्याने काय केलं, जोपर्यंत तो वालीपासून दूर होता तोपर्यंत तो मातंग ऋषीच्या आश्रममध्ये भटकायचा. पण जेव्हा भगवंताने शरणागत घेतल्यानंतर त्याला राज्य भेटलं वालीच्या वधानंतर. रोमा पण भेटली आणि तारा पण भेटली. भगवंताची भक्ती सोडून दिली त्यानं. आणि इंद्रिय भोगामध्ये भगवंत एवढे दुःखी आहे, मग 4 महिने चातुर्मासामध्ये तो इंद्रिय भोगामध्ये लिप्त लागला. आणि मग लक्ष्मण येतात त्याला एकदम भर्षणा करतात त्याची. आणि मग त्या प्रकृतीमधून तो बाहेर येतो आणि मग भगवंताला माफी मागतो. आणि तिसरं आहे अयोध्येची संस्कृती. अयोध्येमध्ये सगळेजण दुसऱ्यासाठी जगतात. सीता, भगवंत म्हटलं तू थांब इथंच, येऊ नको. नाही, माझ्या बापानं लग्न केले तुमच्यासाठी, तुम्ही जिथे असाल तिथे मी जाईन. पत्नीनं काय केलं, पतीसाठी सगळा त्याग केला. लक्ष्मणानं काय केलं, बायकोचा त्याग केला, आईचा त्याग केला, पित्याचा त्याग केला. रामाने काय केलं, आपल्या भावासाठी राज्याचा त्याग केला. कारण सगळेजण दुसऱ्यासाठी जगत होते. याला म्हणतात संस्कृती. आणि संस्कृती आपण आपल्या जीवनामध्ये संस्कृती प्रकृती का विकृती पालन करतो हे आपल्याला प्रत्येकाला समजलं पाहिजे. आपले जे धार्मिक कार्यक्रम होतात, म्हणजे ते लग्न कार्य असो, विवाह संस्कार असो, आपलं लग्न विवाह संस्कार, बड्डे असो, किंवा आपण सणसूद करतो, दिवाळी, दसरा, होळी, याच्यामध्ये आपण विकृती करतो का संस्कृती करतो का प्रकृती करतो हे आपल्याला प्रत्येकाला विचार. त्याच प्रकारे मुहूर्त. आणि जसं झाल्यानंतर दुपारा ते जन्माला आले आणि जन्माला आल्यानंतर भगवंत त्यांच्याशी युद्ध करू लागले. आणि युद्ध करीत असताना देवतांना भीती वाटू लागली. काय मनात भीती वाटू लागली की अरे आता जर याचा वध नाही, संध्याकाळच्या टायमाला असुरांचा ताकद वाढते, आता जर वध नाही केला तर याची ताकद वाढेल. म्हणून सगळे देवी देवता इंद्र चंद्र ब्रह्माजीकडे म्हणतात की भगवंता प्रार्थना करा आणि तुम्ही खेळू नका याच्याशी. सापाशी जास्त खेळलं नाही पाहिजे. जर जास्त सापाशी खेळतान तर त्याचा घात होईल. आमच्या मंदिरात एक निगडी मंदिर गुरुशरणपूर म्हणून, आपले श्री गुरुचरण म्हणून एक
भक्त होते. ते साप पकडण्याचा लय हौस त्यांना. कोणी सांगितलं ब्रह्मचारी पण विनाकारण. तर एक दिवस खेळता खेळता ते सापाला नाही का एका पिशवीत भरलं आणि असं घेत असताना त्या सापानं त्याला दंश मारला. विषारी सर्प होता, घोनस नावाची जात होती. आणि लगेच त्याला नाही का हॉस्पिटलमध्ये गेलं. 15 दिवसात डॉक्टर म्हटले हा वाचूच शकत नाही. पण भगवंताच्या कृपेनं तो वाचला. म्हणून साप असेल 3 गोष्टीची नेहमी अलर्ट राहिलं पाहिजे. अग्नी, साप आणि जे अस्त्रशस्त्र असतात त्यांच्याशी कधीच मजाक मस्ती. पाण्याशी, अग्नीशी, शस्त्राशी कधी खेळायचं नाही. अग्नीशी खेळायला जातात तर भस्मसात करते. पाण्याशी जास्त मजाक करतात तलावामध्ये इकडं, ते तुम्हाला जे पोषण करते नष्ट. आणि शस्त्र धार लावतात खूप केअरफुली असलं बघ. आणि नीतिशास्त्र म्हणतं आहे की ह्या गोष्टी नेहमी अलर्ट राहिलं पाहिजे. याची जास्त हे नाही केलं पाहिजे, खेळलं नाही पाहिजे. तसंच इथं ते म्हणतात की भगवंता तुम्ही खेळू नका, याचा लगेच वध करा. आणि मग भगवंत काय करतात, वध खूप युद्ध करतात. कारण भगवंताला 7 रसापैकी एक रस असतो, वीर्य रसाचा आस्वादन घ्यायचा होता. कारण की वैकुंठामध्ये कोणी फायटिंग करणारं नव्हतं, त्यांना युद्ध करणार नव्हतं. म्हणून भगवंत आपल्याला युद्ध करणार, आपल्या समन्वयाचा कोणी ताकदवर पाहिजे होता. ते म्हटले की जर मी लगेच प्रगट झालं लगेच मारलं तर मला त्या रसाचं आस्वादन नाही घेता येणार. म्हणून भगवंत दुपारपासून संध्याकाळपर्यंत युद्धाचं फायटिंग करू. एक वेळा आक्रमण करायचे, भगवंत पण माघार घ्यायचे आणि मग हिरण्यकशिपू पण करायचे. असं त्यांचं खूप युद्ध चालायचं, घनघोर युद्ध. आणि घनघोर युद्ध करीत असताना 3 सांज झाल्यानंतर भगवंत बघतायत. आणि 3 सांज झाला आणि परफेक्ट टाईम झाला. ना दिवसा ना रात्र, आत न बाहेर, ना अस्त्र न शस्त्र, मांडीवर घेतं. आणि जसं मांडीवर घेतल्यानंतर 3 सांजाला काय करता भगवंत, म्हणून आपल्या नखाला अद्भुत शिंगार, नखाला शिलटंक नखाला, आपल्या नखानं म्हणजे नखालय जे सजीव पण नाहीत आणि निर्जीव पण नाहीत, अस्त्र नाही आणि शस्त्र नाहीत. भगवंताने काय केलं, मांडीवर घेतलं. आणि मांडी घेतल्यानंतर जसं टरबूज फोडल्या जातं तसं भगवंत काय करतात, टरबुजासारखं हिरण्यकशिपूला नाही का फोडतात. आणि फोडून टाकल्यानंतर तिथे नाही का ते ज्या पाटले त्या पोटातल्या नाळा असतात, काय म्हणतात त्याला, आतड्या, ते घेतात. आणि आतड्या घ्यायला गळ्यामध्ये फिरवतात. का बरं फिरवतात, की मी प्रगट झालोय, मला हार घालायला कोणी नाही, म्हणून ते माळा घालतात. आणि दुसरं, भगवंत नखाने पोट बघत होते. का बघत होते पोटामध्ये, की हिरण्यकशिपूच्या पोटातून एक प्रल्हाद आला, आणखीन किती प्रल्हाद लपलेले आहेत. म्हणून भगवंत त्या जबड्यामधून, बघा तुम्ही पिक्चरमध्ये दिसत असेल तुम्हाला, भगवंत आणि करीत असताना तिथून त्यांचा वध करतात. आणि वध केल्यानंतर प्रल्हाद महाराज हार घेऊन येतात. भक्ताचा निस्मिन भाव बघा, बापाचा जो वध करतो त्याला माळ घेऊन घालतात. कोणी आहे का जगामध्ये. म्हणून गुरुने शिष्या, जननीने शिष्या, पितानं शिष्या, स्वजनाने शिष्या. जे नातेवाईक आपल्याला भगवत भक्तीत लावू शकत नाही अशा सगळ्यांचा त्याग केला पाहिजे. गुरुनं शिष्यात, गुरुचा त्याग कोणी केला, बली महाराजाने केला पुढे प्रसंगामध्ये. का, कारण गुरु नाही का भगवत भक्तीमध्ये अडसार येत होते, त्या गुरुचा त्याग. जननीने शिष्यात, जननी म्हणजे भरत महाराजांच्या रामचंद्रापासून दूर केलं तर भरत महाराजांनी कोणाचा त्याग केला, कैकेयीचा त्याग केला. स्वजनाने शिष्यात, स्वजन कोण, अर्जुनाने भगवंताचे स्वजनाचा त्याग केला. पितानं शिष्या, जे पिता भक्तीमध्ये बाधा बनत होते, प्रल्हाद महाराजांनी पित्याचा त्याग केला. आणि देवतानं स्वज्या, देवता जो भक्तीत मदत. म्हणून आपण जे आहेत स्वतःला पिता मानणारे, भाऊ मानणारे, पत्नी मानणारे, जे काही संबंध आहेत त्या संबंधामध्ये आपण सगळ्यांना भगवत भक्तीमध्ये लावतो का. कारण जेव्हा रिस्पॉन्स, भागवत म्हणतंय ह्या श्लोकामध्ये की तुम्ही जेव्हा विवाह संस्कार करता, तुमची रिस्पॉन्सिबिलिटी इंद्रिय भोगाचं लायसन नाही, तर आपले आश्रित असलेल्या लोकांचा उद्धार करणं हे तुमचं कर्तव्य आहे. एका माता बनण्याच्या पहिले मी जन्म देते, पण माझ्या बाळाचा उद्धार करते का. सुनीतेने जसा केला तसा मी उद्धार करते का. एक भाऊ होण्याचा, एक पिता होण्याचा, एक जे काही संबंध होता त्या संबंधामध्ये भगवत भक्ती येत नसेल तर ते संबंध व्यर्थ आहे. म्हणून या संबंधामध्ये भौतिक गोष्टीच्या आधारावर ठेवण्यापेक्षा आध्यात्मिक स्वरूप संबंध ठेवा, नाही तर ते व्यर्थ आहेत. आणि मग प्रल्हाद महाराज हार घालतात. आणि हार घातल्यानंतर भगवंत काय करतात, 2 रसाचा स्वाद घेतात. एक माधुर्य आणि दुसरं वीर्य. वीर्यरस म्हणजे हिरण्यकशिपूसोबत एका 2 डोळे त्यांचे. एका डोळ्यानं नाट्यशास्त्र आहे आपल्या वेदांमध्ये. नाट्यशास्त्रामध्ये एकच, जेव्हा तुम्ही नाटक करतात, एक तर वीर्यरसाचा किंवा
मारण्याचा एकच रस तुम्ही हे करू शकतात. पण नरसिंहदेवाने इथं 2 रसाचं प्रागट्य केलं. एका डोळ्याने हिरण्यकशिपूकडे बघतात आणि एका डोळ्यामध्ये राग होता आणि दुसऱ्या डोळ्यामध्ये करुणा होती प्रल्हाद महाराजांच्या प्रती. म्हणून त्यांचे डोळे बघा. आपल्याकडे आहे का एकाच वेळी दोन्ही होईन का सायमेंटिसली? एक तर भांडणच होईन, नाही तर हसूनच जाऊ. दोन्ही सोबत होणार नाही. हो, कोणी आहे का नाट्यशास्त्राचं इथं? नाही. नाट्यशास्त्रामध्ये हा गुण सांगितलेला आहे. आणि मग भगवंत तिने संध्याचं वाट घेतल्यानंतर नद केला आणि उंबारट्या घेऊन त्याचं फाडलं. आणि मग ब्रह्मदेवाचं भगवंतांनी काय केलं, असं वध करून टाकल्यानंतर नाळा काढल्याने आपल्या गळ्यात घातल्या. आणि भगवंत त्या सुंदर कसं आहे, तव कर कमल भरे नखाल अद्भुत शिंगार. हां, तवर कमल भरे नखाल अद्भुत शिंगार. दलिता हिरण्यकशिपू तानो भृंगा. लगेच केलं. केशव धृता नरहरी रूपा जय जगदीश हरे, जय जगदीश हरे, जय जगदीश हरे. असं भगवंताचं सुंदर आहे. आणि ह्या सुंदर रूपात झाल्यानंतर तिथे जेव्हा सगळ्या आपल्या स्वामींचं मृत्यू पाहिला, कोण? हिरण्यकशिपूच्या सैन्य सगळे तुटून पडले. तेव्हाच नरसिंहदेवानं काय केलं, जसं आपण नाही का काही वेचतोत ना नखाने, जसं मराठवाड्याने कापूस वेचतात, तसं भगवान नरसिंहदेव काय केलं, सगळ्यांना नोचू लागले. नोचून नाही का सगळ्या सैनिकाचा वध करून टाकला. काही क्षणात फडसा पाडून टाकला असुरांचा. आणि असुरांचा फडसा पाडल्यानंतर भगवान नरसिंहदेव काय करतात, हिरण्यकशिपूचं जे स्थान आहे ना त्या स्थानावर जाऊन बसतात. आणि स्थान झाल्यानंतर सगळे देवदेवता खाली प्रगट होतात. आणि एवढे क्रोधित असतात ते कोणी शांत करत नाही. त्यावेळेस ब्रह्माजी बघतात की भगवंत एवढे क्रोधित झालेले. ब्रह्माजी देवदेवता म्हणतात की ब्रह्माजी तुम्ही पितामह आहेत आणि तुम्ही वरिष्ठ आहेत, तुम्ही जा. ते म्हणजे आतापर्यंत सगळ्या रूपाचं दर्शन घेतलं, पण आपण आता नाही जाणार बाबा. दरवेळेस रिस्क, बरं आज रिस्क काही घ्यायचं गरज नाही आपल्याला, तुम्ही जा. सगळे म्हणतात शिवजीकडे. शिवजी म्हणतात आपण नाही, आज भगवंत वेगळ्याच मूडमध्ये दिसत आहेत. ते म्हणतात की सगळ्यात जास्त प्रिय का नाही बायको आहे, लक्ष्मीला पाठवा. लक्ष्मी म्हणते रोज मी यांचे वेगवेगळे दर्शन घेतो, पण हे रूप काही वेगळं आहे बाबा, मी काही जाणार नाही. मग जाणार तर कोण जाणार? तर ब्रह्माजी आणि शिवजी म्हणतात बाबा तू ज्याच्याशी हे प्रल्हाद तुझ्यासाठी जन्म घेतला आहे, तू जाईन ते पहिले शांत कर, दुसरं कोणी नाही शांत करू शकत. आणि प्रल्हाद हे महाराज म्हटले नाही तुम्ही नाही करू शकत, मी जातो, चला थांबा. नाही नाही नाही, नम्रपणे तुमची इच्छा आहे ना, आज्ञा आहे ना, मी जातो. आणि जसं नरसिंहदेव प्रल्हाद महाराज नम्रपणे जातात, तर नरसिंहदेवांचा टेम्परेचर एवढं असतं ना, ते जसं प्रल्हाद महाराजाला पाहिल्या भगवंत काय करतात, प्रल्हादाला नाही का आपल्या मांडीवर घेतात आणि घेतल्यानंतर आपल्या जिभेनं चाटतात. आणि म्हणतात चाटल्यानंतर तिथे जो प्रसंग आहे, इथं पिक्चर येतो की भगवंत काय करतात, आपल्याला पहिले त्याच्या खांद्यावर घेतात. आणि खांद्यावर घेतल्यानंतर जसे वासरू एका गाईला चाटतं, तसं भगवंत आपल्या भक्ताला चाटतात. मायबापानं किती करुणा आहे भगवंताची, किती दया आहे. हां, किती करुणा दया आहे की माझा प्रल्हाद. आणि गेल्यानंतर पहिले भगवंताला थप्त करतात प्रल्हादाला. आणि गेल्यानंतर थपवल्यानंतर त्यांची जी आईचं ममत्व असतं की माझ्या प्रल्हादानं खूप सहन केलं माझ्यासाठी. याला काय काय नाना प्रकारचं संकट, एक छोटंसं बालक आहे, याने किती संकटं झेलले, किती वेदना सहन केल्या, पण याची भक्ती दृढ निश्चय होती, यानं माझा त्याग नाही केला. म्हणून भगवंताची करुणा असं म्हणतात आचार्य की भगवंत हजारो आईचं जरी प्रेम एकत्र केलं, पण भगवंताचं प्रेम तेवढंच, त्याच्या हजारो आईचं प्रेम एकत्र जमा केलं तरी भगवंताच्या प्रेमाची बराबरी होऊ शकत नाही. ही भगवंताची करुणा दया आहे. आणि मग केल्यानंतर प्रल्हादाला म्हणतात, प्रल्हाद भगवंताला प्रार्थना करतात, प्रल्हाद हार अर्पण करतात आणि प्रार्थना काय करतात की मी जर पाहिलं गेलं काय गेलं, प्रार्थना करतात की मी असुरकुळात जन्मालो आहे, माझ्याकडे गुण नाही, जन्म पण चांगलं नाही, माझ्याकडे काहीच नाही. भगवंता मी तुम्हाला काय गुणगान करू शकेल, माझ्याकडे वाणीसुद्धा नाही. तुमच्याकडे प्रार्थना करा. ब्रह्माजी शिवजी मोठमोठे देवीदेवता प्रार्थना करतात, मी असुरकुळात जन्माला आल्यानंतर मी काय प्रार्थना करणार तुम्हाला, माझ्याकडे पात्रता नाही, काहीच नाही. आणि केल्यानंतर मी तुच्छ जीव आहे. आणि भगवंता त्यावेळेस पुन्हा आणखीन ते प्रार्थना करतात. ह्या जगामध्ये सर्वतर लोक इंद्रियतृप्तीसाठी जीवन जगत असतात, पण करण्यासाठी उत्सुकता. पण हे भगवंता
माझं जीवन मी तुमच्याकडून वरदान घेणं यापारी नाही आहे. यापारी काय करतो, त्याला पैसे दिले तर तो बिडी पण देतो, त्याला काही घेणे देणं नाही तुमच्याशी. पण मी यापारी नाही, मला तुमच्याकडून हे नको, काहीच नको. आणि म्हणून भगवंत एवढे सुंदर प्रार्थना करतात की भगवंता तू काहीच देऊ नको मला. माझे जर एकच इच्छा असेल तर 2 इच्छा पूर्ण कर. पहिली काय इच्छा कर की मला शेवटपर्यंत तुझं स्मरण हो, आणि दुसरं माझ्या मनामध्ये भौतिक इच्छापासून मला रक्षण कर. मला सगळ्यात जास्त भीती ह्या हिरण्यकूपेक्षाही मला जास्त भीती माझ्या भौतिक इच्छांची मला भीती वाटते. कारण माझ्या भौतिक इच्छा तुझ्यापासून मला दूर घेऊन जातात. कारण माझे इंद्रिय, माझं मन, माझ्या भोग मला तुझ्यापासून दूर घेऊन जातो. भगवंता मला याच्यापासून वाचवतो. काय प्रार्थना आहेत प्रल्हाद महाराजांच्या. आमच्या शिक्षाष्टमप्रला एका वरिष्ठ ब्रह्मचार्यानं विचारलं, प्रभूजी दर्शनार्थी होती संध्याकाळी सकाळी 8 वाजता ब्रह्मसंहितेची, तर त्यांना प्रार्थना विचारली, प्रभूजी तुम्ही काय प्रार्थना करतात. ते म्हणतात एकच प्रार्थना करतो, भगवंता भौतिक इच्छापासून वाचव. कारण माझ्या इच्छा मला भगवंतापासून दूर घेऊन जातात. अशा प्रार्थना असल्या पाहिजे आपल्या जीवनामध्ये. आपण लगेच लिस्ट नाही काढायची भगवंताकडे. आणि प्रल्हाद महाराज म्हणतात की तुम्हाला मग हे हिरण्यकशिपू आपलं नरसिंहदेव म्हणतात काहीतरी आणखीन वरदान माग, काहीतरी वरदान माग. तर त्यावेळेस प्रल्हाद महाराज म्हणतात की तुम्हाला काही वरदान द्यायचं असेल तर माझे जे पिताजी आहेत ना, त्यांनी तुमच्याप्रती तिरस्कार केला, तुमच्याप्रती अपराध केला, त्याचा उद्धार करा. तर त्यावेळेस नरसिंहदेव म्हणतात, अरे बाळा, तू सांगण्याच्या पाहिजे तुझ्या 21 कुळ्यांचा उद्धार झालेला आहे. त्याचे काळ ज्या देशामध्ये तू राहशील ती जागा, ते स्थान, ते परिवार, तुझ्या संबंधातले जेवढे लोक आहेत ना, त्यांना त्याचा फायदा होईल, त्याची काळजी करू नको. आणि तुझ्या 21 कुळाचा उद्धार कसा होईल, तुझ्या आईचे 7 कुळं, पिताचे 7 कुळं आणि येणाऱ्या पत्नीचे किंवा तुझे येणाऱ्या जनरेशनचे 7 कुळाचा उद्धार होऊ शकेल. पण तुकाराम महाराज काय म्हणतात, धन्य ते कुळं, धन्य ते देश, धन्य ते कुळं, देश कुळ, धन्य ते देश, धन्य ते कुळं, जिथं हरीचा दास जन्म घेतो ते स्थान पवित्र होते. म्हणून भगवत भक्तीचा फायदा. मला एकानं प्रश्न विचारला की मी कसं काय फायदा होईल प्रभू, एकानं भक्ती केली म्हणजे सगळ्याला फायदा कसा होतो. मी त्याला उदाहरण दिलं, आर्मीमध्ये एखादा व्यक्ती असेल ना, त्याला कार्ड भेटते कॅन्टीनचं, भेटते ना, तर घरातल्या सगळ्या खानदानाचे लोक कॅन्टीनमध्ये जाऊन सामान घेऊन येतात. बॉर्डरवर कोण एकटा आणि सुविधा कोण घेत आहे, सगळे घेतात. तसं भगवत भक्तीचा फायदा आहे. घरातला एक जरी शुद्ध भक्त झाला तर सगळ्या परिवाराला फायदा होतो. मग तुम्ही हे म्हणू नका तू कर भक्ती, तू कर, तसं नाही, तुम्ही करा. भक्तीचं एवढं महत्त्व आहे. आणि केल्यानंतर प्रल्हादात नाही का हे भक्तीचं महत्त्व आहे. दुसरं जगात कर्मकांडामध्ये किंवा भौतिक गोष्टीमध्ये आहे का? कोण गॅरंटी देते कर्मकांडा देवदेवतेच्या उपासनामध्ये कोण गॅरंटी देते का? कोणीच नाही देत. आणि मग केल्यानंतर तिथे प्रल्हाद महाराज त्यांना सुंदर आशीर्वाद देतात. आणि मग देवदेवतांच्या प्रार्थना केल्यानंतर भगवंत म्हणतात की आता तू काय कर, येणाऱ्या मन्वंतरापर्यंत शेवटपर्यंत राज्य कर माझ्या इच्छासाठी. मग त्यावेळेस पुन्हा प्रल्हाद महाराज म्हणतात की भगवंत मी तुला वरदान मागितलं पण तू पुन्हा माझ्या गळ्यामध्ये तेच पद घालतोयस. बघा भगवत भक्तीचे फायदा किती. हिरण्यकशिपूनं 100 वर्ष राज्य आपलं तपस्या केली आणि राज्य करायला किती वर्ष भेटलं? 5च वर्षे. आणि भक्त प्रल्हादानं भक्ती केली किती वर्षे? 5च वर्षे भक्ती केली. पण राज्य करायला किती वर्ष भेटेल? 58,000 वर्षे राज्य भेटायला आहे का? म्हणजे देवदेवतामध्ये कसं आहे, देवदेवताला मनभर दिलं तर देवदेवता कणभर देतात. आणि भगवंताच्या भक्तीमध्ये कणभर दिलं तर भगवंत मनभर देतात. तुम्हाला ठरवायचं देवदेवतेची भक्ती करायची का भगवंताची भक्ती करायची. आणि समोर उदाहरण आहे ना सुद्धा. हिरण्यकशिपू पण कोणाची भक्ती केली? ब्रह्मदेवाची. राज्य भोगायला किती भेटलं? 5च वर्षे. पण प्रल्हादाने 5च वर्षे भगवंताची भक्ती केली पण राज्य कुठं भेटलं? 58,000 वर्ष राज्य भेटलं. हे भगवत भक्तीचा फायदा आहे. भगवंत निर्दयी नाहीत हो. भगवंत आपल्या भक्ताला भरपूर मात्रा देतात. एक पिता ज्याप्रमाणे बालकाला काय कमी गोष्ट आहे जी गरजेची असेल ते देतात, जी गरजेची नसेल ते काढून घेतात, तसे भगवंत पिता आहेत, माता आहेत, पालक आहेत.
मग कृष्ण तुकाराम महाराज म्हणतात, कृष्ण माझी माता, कृष्ण माझा बंधू, कृष्ण सगळे सोय रे, कृष्ण सगळं पहिलं तारू. सुंदर अभंग तुकाराम महाराजांचे. तर त्यासाठी आपण नाही का भगवत भक्ती केली आणि मग भगवंत म्हणतात की अरे तू काय कर, हे राज्य कर. आणि राज्य केल्यानंतर इथे भगवंताची प्रल्हाद महाराजाचं कथा झाल्यानंतर आपण 5 मिनटं भजन करूया.